शाळेत असल्यापासूनच आपण भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा पाहत आलोय, पण भारताच्या नकाशात श्रीलंकेचा काय संबंध? तो तर वेगळा देश आहे ना. पण तरीही भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा का दाखवला जातो? तुम्हाला वाटत असेल की श्रीलंका भारताच्या खूप जवळ आहे म्हणून कदाचित त्याचा नकाशा दाखवत असतील, पण जर तसं असतं तर भारताच्या आजूबाजूला अजून बरेच देश आहेत, मग त्यांचा नकाशा का दाखवला जात नाही? हिंदी महासागरामुळे भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा दाखवणं गरजेचं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे समुद्र संदर्भात असणारे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे. 1982 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीनुसार 3 वेगवेगळ्या संमेलनांचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात समुद्राच्या संदर्भात एक कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्यानुसार ज्या देशांना सागरी किनारपट्टी असेल त्या देशांच्या समुद्र किनारपट्टीपासून त्या देशांची बेसलाईन ही 200 नॉटिकल माइल्स असावी. या बेसलाईनच्या आत जो भूभाग किंवा बेट किंवा कोणतीही जमीन असेल ती त्या देशाच्या नकाशात दाखवणं गरजेचं आहे, किंबहुना बंधनकारक असेल, असा हा कायदा होता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 370 किलोमीटर पर्यंत जमिनीचा जो काही भाग असेल तो भाग देशाच्या नकाशात दाखवला जातो आणि दाखवणं बंधनकारक असतं. श्रीलंका भारतापासून 300 किलोमीटर पेक्षा सुद्धा कमी अंतरावर आहे, म्हणूनच श्रीलंका हा देश भारताच्या नकाशात दाखवावाच लागतो. श्रीलंका हाच एकमेव देश आहे जो भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून इतका जवळ आहे. आता बाकीचे काही देश सुद्धा भारताच्या जवळ आहेत, पण समुद्र किनाऱ्यापासून जवळ असणारा श्रीलंका हाच एकमेव देश आहे, म्हणूनच तो भारताच्या नकाशात दाखवला जातो आणि दाखवणं अनिवार्य सुद्धा असतं. ही माहिती फक्त तुमच्यापर्यंतच ठेवू नका, तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.